नमस्कार, आम्ही डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव हे अंतिम वर्षाचे विद्यार्थी. डेमॉन्स्ट्रेशन नेम ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर टू द फ्रूट क्रॉप. डेमोसाठी लागणारे साहित्य फावडा, खुरपी, मेजरिंग टेप, NPK, शेणखत घेतलेला आहे आपण 5 किलो. NPK घेतला आहे पर प्लांटसाठी 100-50 ग्राम पर प्लांट. सर्वप्रथम आपल्याला झाडाच्या भोवताली थोड्या अंतरावर एक गोल वर्तुळ काढायचा आहे, म्हणजे खड्डा खांदायचा आहे आणि तो खड्डा कमीत कमी 15 ते 20 सेंटीमीटर असला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण खड्डा खांदतो त्यावेळेस आपण काळजी घ्यायची आहे की झाडांच्या मुळांना कुठलाच त्रास झाला नाही पाहिजे. खड्डा खांद्याच्या नंतर त्याच्यामध्ये पहिले आपल्याला 5 किलो FIM टाकायचं आहे, सारख्या प्रमाणात सर्व बाजूला पसरेल असं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला NPK टाकायचं आहे, सर्व बाजूंनी समानपणे पसरेल असा. त्याच्यानंतर सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला फावड्याच्या मदतीने सर्व माती एकजूट करून ते झाकून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून त्याला बुजून घ्यायचं आहे. पाणी टाकल्याच्या नंतर पाणी टाकायचं कारण असं आहे, जेव्हा आपण त्याच्यात पाणी टाकू तेव्हा ते खत जे ते प्रॉपर झाडांच्या मुळाशी गेलं पाहिजे, त्यासाठी आपण पाणी टाकायचं आणि नंतर त्याला बुजवून द्यायचं. खत पिकासाठी वापरायचे फायदे. मेन गोष्ट म्हणजे उत्पन्न आणि गुणवत्ता वाढते. ज्या NPK यासारख्या आवश्यक पोषक तत्वे पुरवतात, ज्यामुळे झाड फळाची आकार, रंग, चव सुधारते आणि उत्पन्न वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे मातीतील कमतरता असते ती पुरून काढतात, ज्यामुळे झाडाची जी ग्रोथ असते ती चांगली होते.